नमस्कार, मी डॉक्टर कावरखे. आज आपण पोटात गॅसेस होणे किंवा वारंवार ढेकर येणे याविषयी थोडी माहिती घेणार आहे आणि ते घरच्या घरी कसे टाळता येतील यावर थोडा उपाय सांगणार आहे. ॲक्च्युली आयुर्वेदानुसार एक नियम आहे की रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या अगोदर केलं पाहिजे, म्हणजे निदान 4-5, 5:30च्या दरम्यान. याचं कारण असं आहे की पोटातील जी अग्नी असते ती आणि सूर्य याचं एकमेकाशी संबंध असतो. म्हणजे सूर्यास्त झाला, सूर्य मावळल्यानंतर आपल्या पोटातील जे वैश्वानर म्हणून अग्नी सांगितलेली आहे तीही मावळल्या जाते किंवा शांत होते. आणि ती झोपल्यानंतर जर तुम्ही संध्याकाळी 7-8 वाजता जेवण केलं तर असा परिणाम होतो की जसं एखाद्या झोपतलेल्या माणसाला उठवून कामाला लावणे तसा प्रकार हा अग्नीच्या बाबतीत होतो. ती एकदम सुप्त अवस्थेत किंवा झोपलेल्या अवस्थेत असताना जेवण जर केलं तर त्यावेळेस पचन व्यवस्थित होत नाही. म्हणजे ॲक्च्युली व्हायला पाहिजे डायजेशन, पण डिकम्पोजिशन होते आणि डिकम्पोजिशन झाल्यानंतर त्यातून गॅसेस निर्माण होतात. मग एक ते उद्गार स्वरूपात ते बाहेर येतात किंवा पोटात साचले तर पोट गच्च राहणे, जेवण जरी नाही केलं तर पोट गच्च राहणे, टमटम आवाज येणे असे प्रकार जाणवतात. तर यासाठी रात्रीचं जेवण जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करायला पाहिजे. आणि त्यामध्ये दुसरं एक कारण असं एक असतो की रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी 3 तासाचं तरी अंतर ठेवायचं. कारण की जेवल्यानंतर आहार हा आमाशयात म्हणजे पोटाच्या ठिकाणी जाऊन राहतो आणि त्याचं पचन सुरू होते. पण पचन अवस्थेतच जर आपण लगेच झोपलो तर अग्नी शांत होते आणि ते पचन जसं व्हायला पाहिजे तसं होत नाही. त्यामुळे निदान आहार हा पोटातून खालच्या छोट्या मोठ्या आतड्यात तरी गेला पाहिजे, नंतरच आपण झोपलं गेलं पाहिजे. हे दोन जर कारणं आपण घरच्या घरी केले तर नक्कीच पोटातले गॅसेस आणि उद्गार म्हणजे ढेकर येणे यावर चांगलाच परिणाम दिसून येतो.